की आमदार बोलून सर आले, पण पुढच्या वेळी मंत्री बोलून पक्के येणार. दुसरी गोष्ट अशी आहे, सर्वजण आमच्या मुस्लिम समाजातले लोक म्हणतायत की असं झालंय तसं झालंय, मुस्लिमाचा पाठिंबा नाही, असं नाही तसं नाही. पण सरनं कधी जातभेद बघितलेलंच नाही. कारण गणपतीचा वेळ होता, त्यांचं कुटुंब तिथे आलेला होता जेवायसाठी, घरी प्रोग्राम होता आणि मी तिथे राम शिंदेला मी गेलो. मी एक मुस्लिम समाजातला, मुस्लिम समाज चा अध्यक्ष पण आहे, मोहल्ल्याचा पण अध्यक्ष आहे. पण आमच्या मुस्लिम समाजाच्या मोहल्ल्यात राजकारणाचा विषय नसतो म्हणून मी पाठिंबा जाहीर करत नाही. दुसरी गोष्ट अशी, ते जेवायला बसले, मला सुद्धा पुढ्यात घेऊन बसल्यानंतर मला असं वाटलं की माझी परिस्थिती काय आहे. आज मी आमदारच्या कुटुंबात जेवायला बसतोय म्हणून राम शिंदेला बोला, खरोखर माझ्या जरा काय देतो की मी खरोखर आमदाराच्या बरोबर जेवायला बसलोय का नाही. म्हणजे आम्ही परिस्थिती ना आपली ना, आमदार आम्हाला जवळ घेत आहेत. ऑफिसमध्ये सरचं आमचं असं आहे, आओ जाओ घर तुम्हाला. आणि दुसऱ्या आमदार येते, आम्ही जातो तर 1.5 घंटा बाहेर थांबा. आता का ना 1.5 घंटा बाहेर थांबवत आहेत, आता जवळ का घेत आहेत. आणि दुसरी गोष्ट अशी, आमचा कसबा गट हे जात भेद कुठलं नाही, सर्व मिळून आहेत. मी 9 वर्षात तंटामुक्ती अध्यक्षाला जास्त मला मुस्लिमपेक्षा हिंदू समाजाचा जास्त मान भेटलेला आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की सर्व बोलताना काहीतरी प्रत्येकाने विचार करा. आता ह्यानंतर आमच्या कसबा गटातील 30 कोटी रुपयाचा निधी आणणारे आमदार पहिले शेखर निकम आहेत. हे पहिले सर्वांनी सोचा की कब्रस्तान कंपाऊंड, दर्गा कंपाऊंड सर्व देत आहेत का मुस्लिमला देत नाहीत. लाडक्या बहिणीचे पैसे मुस्लिमला आले नाही, ते का नाही घेतात. ते आले या पैसे नाही, ते ना ते मुस्लिम समाजाला भेटले का नाही भेटले. नुसतं मुस्लिम समाजाचे पॉईंट काढू नका. मुस्लिम समाज सर तुमच्या बाजूनच आहे आणि कट्ट्यावर मी सांगतो की जात भेद करू द्या, काय करू द्या, मुस्लिम हे 100% असणार. आणि मुस्लिम समाजाला पहिलेच सर तुम्हाला सांगतो, आमदार झाल्यावर झाले चालेल, पण मंत्री आल्यावर मुस्लिम समाजाला पाठिंबा देऊन जाहीर सभेत सांगतो की काहीतरी मोठी नीती उपलब्ध करा. आणि आमच्या हल्ला त्या दिवशी सर आम्ही उपोषणला बसत होतो, विचारे वगैरे होते, आमची यंग पार्टी सर्व होती, प्रत्येक वाडीतली लोक होती. सरला आम्ही बोललेलो बाबा डॉन डॉक्टर असे पैसे घेतोय, काय करतोय, लोक येतात मशिनरी पडून आहेत, का नाही कोण आवाज उठत आहे. पण आम्ही आवाज उठवला, सर काय बोलले आता जरा थोडे दिवस आहेत आचारसंहिता नव्हती, ते पण मी केलं असतं, त्यासाठी करणार ना. पण ह्याच्या पुढे बोलले सिव्हिल काय चमकन दाखवत होते बघा, काहीतरी कारण आहे की नाही. आम्ही आपलं बोलतोय, जातोय, काय करतोय. आणि ह्याच्या पुढे पण आता 2 दिवस उरले, 2 दिवस काय प्रत्येक विषयाचा निघेल, कोण काय आणून देईल, कोण काय मटण खावा, बिर्याणी खावा, पैसे घ्या, हे घ्या, हे काय नाही. सर व्यक्ती बघा, सरच्या बद्दल बसून बघा. सर कोरोना झालेला असताना 7 दिवस एका रूम मध्ये होते, 7 दिवस. त्या विचार नाही केला नाही. मला राम शिंदेला बोलवला नाही, मजीद एक काम कर, तुझ्या आजचं जेवण घेऊन ये. बोला सर राम तू आधी खरोखर सांग, सर आहेत काय पोझिशन आणि आम्हाला जेवण घेऊन तिथे बोलवत आहेत का, हॉटेल भरपूर आहे. नाही ना तुम्ही जे असं, आम्ही जेवण घेतलेलं, मी स्वतः बनवलेलं जेवण घेऊन गेलो. वहिनी आम्हाला बघितलं, त्याला एवढं भरून आलं आणि आम्ही त्याला हात जाऊन उठून होती, मी जाऊन हात त्यांच्या सोबत बसलो, ते कुणाला घेत सुद्धा नव्हते. सर बोलत नाही तू पण लांबून दे. बोला सर तुम्ही मरती होती तर आम्ही म्हणू. ही परिस्थिती आहे, तुम्ही प्रत्येकाने जाग घ्या. लोक सांगतात हे लावा, अरे आता काय सोलर लाईट लावतात, अंधेरात होते तेव्हा कुठे होते. 25 वर्ष सोलर लावायला कुठे होते आणि आता सोलर लावायला काय. रस्ते बघा, काय बघा. यासाठी सर्वांनी नम्र विनंती करतो, आमदार हे सर पक्के आहेत, लीड जास्ती देऊन मंत्री होतील आम्हाला बघायचं आहे. आणि सर्वांनी व्यासपीठावर बसा. आज सर्व जणांचं व्यासपीठात भरपूर लोक आहेत, व्यासपीठाच्या आम्हाला व्हॅल्यू नाही. सर आले की सगळे येतात, पण आम्हाला जनता पाहिजे. मी तरी सांगतो प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता सर्वांनी बना आणि सर्वांनी सोचा, सर आता आमदार नाही, मी आमदार, हे सर मंत्री, हे सर्वांनी सोचा. काय होणार नाही, सर्व होत बसतोय, चाललंय. आणि आम्हाला सहकार्य जास्त भेटतोय सर्व बघा. पोलीस स्टेशनला सुद्धा सहकार्य आहे, सिव्हिलला सुद्धा सहकार्य आहे, कोण का अत्याचार करत नाही, सर सुद्धा सहकार्य करतात. त्याच्यासाठी सर्वांनी मिळून द्या. 2 नंबर घडियाळ निशाणी आहे, कुणी जात भेद बघू नका. काय चुक्या माझ्यात भरपूर होत आहे, पण सर तुमच्यावर जास्त नाराज नाही, कार्यकर्ता नाराज आहेत. लोक कार्यकर्ता नाराज आहेत, ह्यासाठी इलेक्शन आले की कार्यकर्ता जातो. सर प्रत्येक जागेवर जात आहेत, सर प्रत्येक डोर टू डोर, कोण सुखात दुखात सर्व इकडे पोहोचले. अरे मेन वैशिष्ट्य या, आम्ही जर कुठे गेलेलो ते साईन मारायला, साईन मारायला तुम्ही भितो. मी सर जर कुठला पण कागद देतो, सर बघा तरी काय मारताय साईन, जा घेऊन बघू मग. अरे किती जणांची फी माफ केली मी, 8 लाखाची. आमच्या कसबा गटाची 8 लाखाची फी माफ केली मी, 8 लाखाची. अरे 8 लाखाचं ध्यान ठेवा की माझ्या मुलग्याची फी माफ केला, आमची परिस्थिती नाही. हॉस्पिटलला नेऊन पैसे दिलेले, आम्ही मदत केलेली, आम्ही सांगत नाही.
मग त्यासाठी थोडं बहुत कधी लक्ष टाका. आता आम्हाला वेळ तुमच्या दारात यायला नाही पाहिजे होती, तुम्हाला आमच्या दारात यायला पाहिजे होती. असे लोक ज्याला हेल्प झाली काय केल्या पाहिजे. आता काय होत बसतंय चाललंय, आणि याच्या पुढचा प्रचार करायची पुढच्याला गरज नाही लागणार असं काम करून दाखवा. आणि एकदा सर मंत्री झाले की तुम्ही काही बोलतील ते सर आश्वासन तुम्ही द्या. आता काय करायचं कसं करायचं बस एवढं मी 4 शब्द बोलायची संधी दिली आणि त्याबद्दल मी धन्यवाद मागतो सर्व काय. माझ्या चूक भूल झाली असेल माफ.